नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप घुले। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न येतो की संख्या मेंटेन केल्यावरती ॲव्हरेज वाढतं का? तर त्याला असं उत्तर आहे हो। तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये बघा, ही लागण करत असताना 4.5 फूट सरीतलं अंतर आहे आणि 2 रोपट्यातलं अंतर म्हणजे 2 रोपातलं अंतर आम्ही हे 2 फूट ठेवलं होतं। याच्यामुळे 1 एकरामध्ये आपल्याला किती रोपं लागली? साधारणतः 5000। आता शास्त्र काय सांगतं की साधारणतः एका फुटव्याला साधारण 2 महिन्यामध्ये 8 ते 9 फुटवे हे अपेक्षित असतात, तेवढं तर निघतात फुटवे त्याच्यामध्ये। आता आपण समजा 5000 रोपं लावली तर साधारणतः आपल्या ह्या एका रोपट्यामधनं 6 ते 7 किंवा 8 फुटवे निघाले तर साधारणतः 40 ते 45,000 आपले फुटवे सशक्त हे वर 2 महिन्यापर्यंत येत असतात। याच्यामध्ये बघा, संख्या मेंटेन केल्यामुळे काय झालं की मिळणारा सूर्यप्रकाश, नंतर दिलेलं अन्न घटकं, दिलेलं आपण पाणी, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा होत नसते। जागणारे ऊस जे आपण म्हणतो 40 ते 45,000 आपले कारखान्यापर्यंत ऊस जगतात, हेच तुमच्या ह्या शेतामध्ये जिवंत राहिले। त्याच्यामुळे काय झालं की सशक्तपणा ह्या ऊसामध्ये वाढला। तुम्ही कुठलंही पेरं बघत असताल, ते पेराची लांबी असेल किंवा जाडी असेल, पाण्याची कॅनोपी असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा इथं फरक दिसून येतोय। आता बऱ्याच वेळा काय होतं की अतिरिक्त फुटवा झाला शेतामध्ये, समजा एकाला आपण 15-20 फुटवे आपल्या एका रोपट्याला निघाले किंवा आपण दाट लागण केली, त्याच्यामध्ये काय होतं की संख्या मेंटेन न केल्या कारणामुळे पानांची रुंदी कमी पडत असते, त्यानुसार लांबी कमी पडत असते। आणि ज्या ऊसाची रुंदी जास्त त्याचं पेरं जाड आणि ज्या ऊसाची पानाची लांबी जास्त त्याचं पेरं लांब, हे शास्त्र आहे। मग याच्या माध्यमातून तुम्हाला एकरी 100 टनाच्या पायऱ्या गाठत असताना, आपल्या संख्या मेंटेन करत असताना हा असा अंतर आपल्याला ठेवावं लागेल। आणि तुम्ही बघत असताल की पेरं वगैरे बघा, तुम्ही पेरं तुम्ही घ्या, याच्यामध्ये कुठं असं नाही की ती पेरं बारीक आहे किंवा पेरं एखाद जाड आहे, असं नाही। हे कशामुळं? तर संख्या मेंटेन, सर्वात महत्त्वाचं आपल्या शेतामध्ये सशक्त ऊसांची संख्या ही वाढते। त्याच्यामुळे गाळप योग्य संख्या वाढल्या कारणामुळे एक ऊस आपला 2 किलो झाला, त्याच्यामध्ये साधारणतः 80 टन ॲव्हरेज, 2.25 ते 2.5 किलोपर्यंत गेला तर सहज तुम्ही एकरी 100 टन गाठू शकता। मित्र हो, 100 टन ऊसाच्या गाठायचा असेल तुम्हाला सरीतलं अंतर थोडं वाढवावं लागेल आणि रोपटं किंवा तुमचं कांडी यातलंही तुम्हाला अंतर असं वाढवावं लागेल। धन्यवाद।